नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत MTS 201 ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचं सेकंड युनिट डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड हायर डिग्री. त्याच्यामधला आहे क्लॅरेट्स फॉर्म. बघा, क्लॅरेट्स फॉर्ममध्ये तुम्हाला 5 ते 6 मार्काला क्वेश्चन येतो. एक क्वेश्चन येतो 2 मार्काला किंवा MCQ मध्ये आणि एक येतो 3 मार्काला. असे 3 ते 4 मार्काला क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर रिड्युसिबल टू क्लॅरेट्स फॉर्मवर एक 4 किंवा 6 मार्काला एक क्वेश्चन येतो. तर पाहूया आपण क्लॅरेट्स फॉर्म. क्लॅरेट्स फॉर्म काय राहतो? अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द टाईप. तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय? y = px + f ऑफ p. म्हणजे काय, तुमच्याकडे y = आला पाहिजे वन साईडला, त्याच्यानंतर p बरोबर कोण आला पाहिजे? x आला पाहिजे, आणि ज्या रिमेनिंग तर ज्या टर्म्स आहेत तुमच्याकडे ते p मध्ये आल्या पाहिजे. म्हणजे उरलेल्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत ते p मध्ये आला तर त्याला म्हणतो आपण क्लॅरेट्स फॉर्म. तर p काय असतो तुमच्याकडे? dy/dx. आता बघा, हे जे क्लॅरेट्स फॉर्म आहे याचं जर मी जनरल सोल्युशन काढलं, GS जनरल सोल्युशन, तर काय करणार आपण? पुट p = c जर पुट केला आपण डायरेक्ट, तर हे तुमचं जनरल सोल्युशन होऊन जातं. तर जनरल सोल्युशन काय तुमच्याकडे इथं मी जर y = p च्या जागी काय पुट करणार मी आता? c + f ऑफ c. हे झालं तुमच्याकडं जनरल सोल्युशन ऑफ क्लॅरेट्स इक्वेशन. ठीक आहे. आता बघा, हा इक्वेशन क्वेश्चन फर्स्ट आहे. क्वेश्चन फर्स्ट काय तुमच्याकडे? y = px + p - p². आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय पाहिजे होता? y पाहिजे होता, आलाय. px पाहिजे होता, आलाय. आणि बाकीच्या रिमेनिंग टर्म आहेत ते कशा पाहिजे होत्या? f ऑफ p च्या टर्म. म्हणजे हे डायरेक्ट क्लॅरेट्स फॉर्म आहे तुमच्याकडं. द गिवन डिफरन्शियल इक्वेशन विच इज क्लॅरेट्स फॉर्म. तर जनरल सोल्युशन ऑब्टेनिंग p = काय पुट करतो आपण? c. तर मग जिथे जिथे p असेल तिथे पुट करा. बघा, y ला y, नंतर बघा p च्या जागी काय पुट केलं? c, आणि c - c². p च्या जागी c पुट केलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथं सेम आहे तुमच्याकडे. y = px + √4 + p². आपला स्टँडर्ड फॉर्म काय? y = आलाय, यस, नंतर px आलाय, यस, आणि बाकी उरलेले ज्या टर्म आहेत ते कशा आहेत? f ऑफ p. तर आपण पुट काय करणार आता? 4 + p². तर पुट करणार जनरल सोल्युशनसाठी p = काय पुट करणार? c. वी गेट जनरल सोल्युशन. आता पुढचा क्वेश्चन पण सेम आहे बघा. y = px आहे, y = px प्लस, आता उरलेला पार्ट जो असेल तो f ऑफ p आहे. तर p च्या जागी काय पुट करणार आपण? c. वी गेट जनरल सोल्युशन. ठीक आहे. आता बघा या क्वेश्चन मध्ये या पुढच्या, आता yp आहे बघा, इथं yp = a + xp² आहे. आपल्याला काय पाहिजे होता की y एका साईडला पाहिजे, तर y = आता p ने डिवाइड करूया इकडं, तर a/p + xp²/p. काय केलं मी? हा जो p आहे आपल्याला एका साईडला y पाहिजे होता, मग इकडे पाठवला तर डिवाइडला झाला. तर मग काय, एक p कॅन्सल झाला. तर राहिलं काय तुमच्याकडे? y = आता xp मी समोर घेतो प्लस a/p. आलं का? हे क्लॅरेट्स फॉर्म. दिस इज क्लॅरेट्स फॉर्म. पुट p = c. वी गेट जनरल सोल्युशन. मग काय जनरल सोल्युशन बघा? y = cx + a/c. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा तुमच्याकडे काय आहे? y - a √1 + p² -px = 0. आपल्याला काय पाहिजे? एका साईडला y, एका साईडला y ठेवला. हा -px आहे, इकडे आल्यावर काय होईल? +px. हा मायनस आहे, या साईडला झाल्यावर काय होईल? +a √1 + p². झाला का क्लॅरेट्स फॉर्म? बघा, y ला y आहे, px ला px, उरलेला जो पार्ट आहे तो काय तुमच्याकडे? f ऑफ p. मग दिस इज क्लॅरेट्स फॉर्म. आणि क्लॅरेट्स फॉर्मला काय करतो आपण? पुट p = c. वी गेट जनरल सोल्युशन. पुढचा क्वेश्चन आहे बघा, काय तुमच्याकडं? p = cot px - y. पण आपल्याला काय पाहिजे? y पाहिजे. y = आता हा कॉट मध्ये आहे, अँगलमध्ये, असं डायरेक्ट काढता येत नाही. याला जर काढायचं असेल तर कॉट इकडे पाठवून द्यायचं. तर काही तुमच्याकडं कॉट, बघा इकडं हा कॉट आहे, इकडे आल्यावर काय तो इन्व्हर्स होऊन जाईल. p = px - y. पण आपल्याला काय पाहिजे इथं? हा -y प्लस पाहिजे. तर मी हा y जो आहे तो इकडे घेऊन जातो आणि हा कॉट इकडे घेऊन जातो. मग काय? +y px ॲज इट इज असंच ठेवलं मी, आणि हा कॉट जो आहे प्लस इकडे आल्यावर काय होईल? -cot इन्व्हर्स p. आलं का आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म? काय? y = px आला आणि उरलेला f ऑफ p. तर पुट p = काय पुट केला? c. तर y = cx - cot इन्व्हर्स c इज अ जनरल सोल्युशन. सेम आहे या क्वेश्चन मध्ये पण. काय तुमच्याकडे? साइन आहे. तर आता साइन मध्ये y - px त्याला काढायचं आपल्याला, तर काय करावं लागेल आपल्याला? इथं
हा साईन जो इकडे आल्यावर काय होईल इनवर्स, साईन इनवर्स पी इक्वल टू वाय मायनस पी एक्स. ओके, आता हा मायनस आपल्याला एका साईडला वाय पाहिजे होता, हा मायनस पी एक्स इकडे पाठवला तर काय झाला, हा इक्वल टू बघा वाय ॲज इट इज ठेवला मी इथंच, हा मायनस पी एक्स इकडे आणला तर पी एक्स प्लस साईन इनवर्स पी. हा झाला तुमच्याकडे क्लॅरट्स फॉर्म. वाय इक्वल टू पी एक्स आला प्लस साईन इनवर्स पी. पुट पी इक्वल टू काय केला आपण, सी पुट केला, वी गेट जनरल सोल्युशन. पुढचा क्वेश्चन आहे परत सेम, पी इक्वल टू लॉग वाय मायनस पी एक्स. आता इथं पण काय तुम्हाला काय करायचं बघा, पी इक्वल टू काय आहे लॉग वाय मायनस पी एक्स. आता लॉग कधी निघून जातो, मी दोन्ही साईडनी ई पॉवर घेतो. काय घेतलं मी ई पॉवर. आता ई आणि लॉग निघून जातो, राहिलं काय तुमच्याकडे ई रेस टू पी इक्वल टू वाय मायनस पी एक्स. आलं आपल्याला वाय तर प्लस आहे, पी एक्स इकडे पाठवला तर काय राहिलं तुमच्याकडे ई रेस टू पी, हा पी एक्स इकडे आला काय झाला पी एक्स इक्वल टू वाय. याला मी उलट हे लिहितो वाय इक्वल टू पी एक्स प्लस ई रेस टू पी. आलं काय आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग पुट काय करणार आपण, पी इक्वल टू सी, वी गेट जनरल सोल्युशन. आता सेम वाय मायनस पी एक्स आहे, पी मायनस वन प्लस पी. इथं बघा आता वाय मायनस पी एक्स इंटू पी मायनस वन प्लस पी इक्वल टू 0. आपल्याला वाय मायनस पी एक्स आहे, नंतर आपण करूया पहिलं काय करूया, वाय मायनस पी एक्स आधीच ठेवला, पी मायनस वन पण आधीच ठेवला, हा प्लस पी इकडे काय होईल मायनस पी. त्याच्यानंतर काय केलं, वाय मायनस पी एक्स आधीच ठेवला इक्वल टू हा पी मायनस वन जो आहे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आल्यावर काय होईल तो डिवाइडला झालं. आता आपलं काय पाहिजे, वाय इक्वल टू हा मायनस पी एक्स इकडे आल्यावर काय होईल प्लस पी एक्स मायनस हा इकडं पी अपॉन पी मायनस वन. आला का स्टँडर्ड फॉर्म. तर स्टँडर्ड फॉर्म आला वाय इक्वल टू पी एक्स मायनस पी अपॉन पी. दिस इज क्लॅरट्स फॉर्म. आणि पी इक्वल टू सी पुट केलं तर वी गेट जनरल सोल्युशन. आता बघा कॉस पी एक्स आहे, कॉस वाय आहे, पी स्क्वेअर मायनस साईन पी एक्स इंटू साईन वाय आहे. तर त्याला काय करायचं आपल्याला, ते आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे. तर स्टँडर्ड फॉर्म आणण्यासाठी काय केलं आपण, कॉस पी एक्स कॉस वाय हा मायनस कॉस पी एक्स, हा मायनस इकडे आलो काय झालं तुमच्याकडे प्लस झाला आणि हा पी स्क्वेअर ॲजिटीज ठेवला मी. आता कॉस पी एक्स प्लस कॉस वाय प्लस साईन पी एक्स साईन वाय याचा फॉर्म्युला आहे बघा, कॉस ए मायनस बी असेल तर इथं तुमच्याकडे कॉस ए इंटू कॉस बी. आता इथं प्लस असेल मायनस असेल तर इथं प्लस असतो, साईन ए इंटू साईन बी. बघा एची व्हॅल्यू किती तुमच्याकडे पी एक्स आहे आणि वायची व्हॅल्यू किती आहे बी. तर डायरेक्ट किती तुमच्याकडे कॉस वाय पी मायनस एक्स. आता परत कॉस आला, आपल्याला कॉस नको आहे ते या साईडला ना काय झाला तो इनवर्स झाला. आता हाला स्टँडर्ड फॉर्म, हा मायनस पी इकडे पाठवला पी एक्स झाला कॉस इनवर्स दिस इज क्लॅरट्स फॉर्म झाला हा. आणि क्लॅरट्स फॉर्म झाल्यानंतर पुट काय करतो पी इक्वल टू सी, वी गेट जनरल सोल्युशन. सेम या क्वेश्चनमध्ये पण आहे, कॉस पी एक्स आहे कॉस वाय आहे. कॉस पी एक्स आहे बघा साईन ए मायनस बी असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे साईन ए कॉस बी, मायनस असेल तर मायनस कॉस ए साईन बी. तर हा फॉर्म्युला लागू होतो इथं. मग काही तुमच्याकडं साईन ए मायनस बी, ए म्हणजे कोण पी एक्स आणि बी म्हणजे कोण वाय, साईन पी एक्स मायनस वाय इक्वल टू पी. सेम आता आपल्याला साईन नको आहे, इकडच्या साईडला ना इनवर्स झाला, पी एक्स मायनस वाय इक्वल टू साईन इनवर्स पी. परत आपल्याला काय हा मायनस वाय पाहिजे आणि प्लस वाय पाहिजे, प्लस वाय पाहिजे. आपण काय करणार आता, हा मायनस वाय जो आहे तो इकडे पाठवा आणि हा पी एक्स जो आहे इकडे पाठवा. तर काय तुमच्याकडं वाय इक्वल टू पी एक्स मायनस दिस. हे झालं तुमच्याकडं क्लॅरट्स फॉर्म. वी गेट जनरल सोल्युशनसाठी पी इक्वल टू सी पुट करा. पुढचा क्वेश्चन आहे सॉल्व वाय इक्वल टू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. लेट वाय इक्वल टू एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. दॅट्स मीन वाय इक्वल टू पी एक्स प्लस पी स्क्वेअर. आता बघा डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काय राहतो तुमच्याकडं पी पुट केलं तर काय वाय इक्वल टू पी एक्स प्लस पी स्क्वेअर. आला का स्टँडर्ड फॉर्म. तर स्टँडर्ड फॉर्म आला तर पुट वाय इक्वल टू सी, वी गेट जनरल सोल्युशन. सेम आता वाय इक्वल टू वाय, आता डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पी एक्स प्लस ए इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पी, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पी. आलं काय सगळं, वाय इक्वल टू पी एक्स आला, उरलेला पार्ट जो असतो एफ ऑफ पी, देन विच इज क्लॅरट्स फॉर्म, वी गेट जनरल पी इक्वल टू सी पुट केला, वी गेट जनरल सोल्युशन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याकडे या टाईपचे क्वेश्चन आहे. इझी आहे, फक्त तुम्हाला काय आणायचं आहे वाय इक्वल टू पी एक्स आणायचं आहे आणि उरलेला जो पार्ट आहे त्याला एफ ऑफ पी घ्यायचं आहे. आणि जनरल सोल्युशनसाठी काय करणार आपण, पी इक्वल टू सी पुट करा, वी गेट जनरल सोल्युशन. आता नेक्स्ट पॉईंट पाहूया, याच्यामध्ये आपण रिड्युसिबल टू क्लॅरट्स फॉर्म. थँक्यू.